ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरय। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमा श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। उमज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगना रघुनाथान्वितं तं सजीवं सावधूतं सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सगना ललिता श्रीविशाखान्वितांच। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेशा गोपिका कांतं राधाकांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांग वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। कृपा सिंधु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम मुखं करोति वाचालं पंगुलयति यत्कृपातमंदे श्री गुरुदीनतारिणे परमानंद माधवं श्री चैतन्येश। हरे कृष्णा। सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये। आपण रेग्युलरली जी श्रृंखला चालू केलेली आहे श्रीपाद रामानुजाचार्यांची अतिशय सुंदर असं चरित्र आहे। आताच आम्ही एका श्रीरंगम या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर तिथलं ऐश्वर्य आणि ते मंदिर पाहून असं मन ती संस्कृती पाहून असं मन भरून आलं होतं। श्री वैष्णव म्हणजे लक्ष्मीपासून झालेलं लक्ष्मीपासून संप्रदाय चालवला आहे त्या श्री लक्ष्मी देवीची विशेष कृपा आहे म्हणून भगवंताचं एवढं ऐश्वर्य। त्यांचं मंदिर खूप मोठमोठे आणि त्यांचे विग्रह मोठे आणि त्याच्यावर अलंकार आणि वस्त्र सुद्धा सगळं काही ऐश्वर्यशाली असलेलं असं श्रीरंगमचं महात्मा। अशा ह्या जगातलं भूवैकुंठ म्हटलं जात आहे आणि त्या वैकुंठाचं मेन केंद्रबिंदू भगवान रंगनाथ आहे। ज्याप्रमाणे बंगला असतो त्या बंगल्याच्या बाजूला मोठं गार्डन असतं पण गार्डनच्या मेन जो केंद्रबिंदू असतो तो बंगला असतो आणि बंगल्याच्या बाजूला गार्डन असतं।
त्याच प्रकारे 108 दिव्य देशांपैकी 6 दिव्य देशम भारतात आहेत, 7वं दिव्य देशम ते नेपाळमध्ये आणि 8वं दिव्य देशम आहे ते वैकुंठात आहे. त्या दिव्य देशांचा मेन केंद्रबिंदू आहे भगवान रंगनाथ आहे आणि बाकीचे दिव्य देशम त्याच्या बाजूला हे करीत राहतात. तर अशा दिव्य देशांमध्ये आपण भेट केलेली आहे, वैकुंठाचं आपण दर्शन घेतलेलं आहे. तर त्याच वैकुंठ धामाचं जे मंदिर आहे आज आपण नाही का पाहूया. तर जेव्हा तिरुमंगई साई अलवाराने हे मंदिर बांधल्यानंतर तिथे पूजा चालूत होती आणि वंश परंपरागत नाही का त्या पूजे चालत असताना श्रीपाद रामानुचार्य हे कार्य करीत होते. तर मागच्या वेळेस आपण श्रीपाद रामानुचार्यांच्या जीवनचरित्रात पाहिल्यानंतर रामानुचार्य रेग्युलरली संन्यास घेतल्यानंतर रोज भगवंताचं दर्शन घ्यायचे, प्रवचन करायचे, व्याख्यान करायचे आणि भक्तांना आपल्या आचरणातून शिक्षा द्यायचे. देत असताना तिथे त्यांची प्रसिद्धी वाढत गेली. श्रीपाद रामानुचार्यांची त्यांना आदर सन्मान वाढत गेला, कारण की साहजिक जो भगवत भक्त असतो भगवंताबरोबर त्याला पण सुद्धा तो मान सन्मान भेटत असतो. तर त्याच प्रकारे श्रीपाद रामानुचार्याचं गुणगान मान सन्मान वाढत होता. वाढत असताना भगवान रंगनाथाचा एक पुजारी होता. त्याने पाहिलं की जे श्रीपाद रामानुचार्य त्यांना सर्वजण त्यांना मान सन्मान देतात, प्रतिष्ठा देतात आणि हळूहळू माझं जे अस्तित्व आहे ते कमी होत चाललेले. त्याच्या जीवनामध्ये त्याला असुरक्षितपणा वाटत होता. वाटत असल्यानंतर तो पूजा तर करायचा, पण ईर्ष्या आणि द्वेषाने नाही का तो जळत होता. म्हणून ह्या जगातला सगळ्यात मोठा रोग, जरी तुम्ही भगवंताच्या सोबत असले तरी तुमच्यातली ईर्ष्या जात नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यवन या जगातलाच नाही तर वैकुंठ धामात सुद्धा नाही का आपलं भौतिक भगवंताच्या लीलेमध्ये सुद्धा ईर्ष्या आपल्याला पाहायला भेटते. कैकेयीला भगवान रामचंद्राची, साक्षात भगवान रामचंद्र पूर्ण पुरुषोत्तम जी भक्त योगी हजारो वर्ष तपस्या करून भगवत प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतात, ते सहजासहजी कैकेयीला भेटली. पण त्या कैकेयीने भगवंताच्या परिचय ईर्ष्या आणि त्या ईर्ष्याचं आणखीन फलस्वरूप काय झालं, कैकेयीमध्ये पण ती ईर्ष्या आली आणि त्याचा ईर्ष्याचा परिणाम काय झाला आपण पुढे पाहू शकतो. की मग कैकेयीच्या जीवनातून भगवंत ते गेलेच गेले, मुलगा पण गेला आणि पती पण गेला. एवढं रामायण घ्या, कृष्ण लीला घ्या, कृष्ण लीलेमध्ये सुद्धा भगवंताचा द्वेष आणि ईर्ष्या करणारे किती होते. असुर तर होतेच होते, पण असुराबरोबर नाही का त्यांना जे भक्ती करणारे ते लोक सुद्धा ईर्ष्या करायचे. जसं इंद्राचा जसं गोवर्धन पर्वताच्या लीलेमध्ये आपण पाहू शकतो की एक बालक जेव्हा नंदबाबा आणि यशोदा आपलं ब्रजवाशांना सांगितलं हे पूजा करू नका, तर त्यावेळेस इंद्राला राग आला. काय ईर्ष्या काय झाली, या छोट्याच्या बालकानुसार माझी पूजा बंद केली आणि त्या ईर्ष्यामुळे त्याने काय केलं, सगळीकडे पाणी करून टाकलं आणि गोवर्धन मग भगवंतानं उचलले. आचार्य तिथे प्रश्न विचारतात, ह्या दोघांपैकी सर्वश्रेष्ठ कोण, कंस का इंद्र? कंस केवळ भगवंताला मारू इच्छित होता, पण इंद्र सगळ्या ब्रजवाशांना मारण्यासाठी गेला होता. या दोघांमध्ये फरक आहे. म्हणजे या दोघांमध्ये जो भक्ताला मारण्यासाठी प्रयत्न करत होता, पण तरी भगवंताने काय केलं, त्याच्या ईर्ष्याला माफ करून त्याला पुढे राज्य देऊन टाकलं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की भगवान रंगनाथाच्या सेवेत हरवल्याला ईर्ष्या झाली, त्याला द्वेष झाला आणि त्याला असं वाटत होतं की मी आता काही ना काही केलं पाहिजे. आणि मग त्याने मनामध्ये एक कल्पना केली की आता मी घरी जाऊन काहीतरी एक योजना करेल. तो आपल्या पत्नीला सांगितलं, हे बघ मी हे रामानुज आहे त्यांना नाही का भोजनासाठी बोलवतो आणि त्या भोजनामध्ये अत्यंत हलहल विष मिक्स करून नाही का त्यांना दे आणि दिल्यानंतर माझ्या रस्त्यातला जो काटा आहे तो हळूच बाजूला होईल. आता तो पती असा असल्यामुळे पत्नी कशी असू शकेल, तिने होंकार दिला आणि दिल्यानंतर त्या योजनेमध्ये सामील झाला. आणि मग हा जो पुजारी आहे ब्राह्मण तो गेला आणि गेल्यामुळे त्याने श्रीपाद रामानुचार्यांना विनंती केली की तुम्ही आम्ही भोजनाकडे या आमच्याकडे. श्रीपाद रामानुचार्य म्हटले हरकत नाही, भोजनासाठी गेले. गेल्यानंतर हा पुजारी आपल्या भगवंताच्या सेवेत गेला. त्याची जी पत्नी होती तर ती पत्नी जेव्हा श्रीपाद रामानुचार्य आले, त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिलं, त्यांचा आदर सत्कार करण्यात आला, त्यांना भोजन वाढणार
त्यावेळेस तिच्या हृदयातली करुणा, दया उत्पन्न झाली आणि श्रीपाद रामानुजाचार्याचं सौंदर्य, भक्ती, प्रभाव पाहून ती एवढी मोहित झाली, तिला वाटलं नाही नाही आपण काहीतरी मोठं चूक करतोय आणि हे आपल्याकडून होता कामा नाही. तेव्हा ती जाऊन सांगते, हे आचार्य तुम्ही हे अन्न ग्रहण करू नका, माझ्या पतीने हे अन्नामध्ये विष मिक्स केलेलं आहे, तुम्ही सेवन केलं तर तुमचा मृत्यू, तुम्ही ग्रहण करू नका, तुम्ही ज्या रस्त्याने आले त्याच रस्ता पावला नाही का तुम्ही वापस जा. आणि गेल्यानंतर श्रीपाद रामानुजाचार्यांना एवढं वाईट वाटलं, दुःख झालं. कोण्या गोष्टीचं दुःख झालं की मी ह्या व्यक्तीला कधी त्रास नाही दिला, वेदना नाही दिल्या, तरी हा व्यक्ती माझ्याशी दुश्मनी, शत्रुता का निर्माण झालेली. आणि ते स्वतःला आत्मपरीक्षण करू लागले. त्याच वेळेस तात्काळ ते कावेरीच्या तटावर गेले आणि कावेरीच्या तटावर जाऊन तिथे शैलपूर्ण, गोष्टीपूर्ण बसलेले होते, त्यांचे गुरु होते. गुरुला जाऊन त्यांनी साष्टांग दंडवत केला आणि अश्रून भरल्यानंतर त्यांना म्हटले की गुरुवर्य, माझ्या जीवनात अशी कोणती चूक झालेली आहे की त्यामुळे माझ्या जीवनामध्ये शत्रू निर्माण झालेले आहेत. आणि मग झालेला सगळा वृत्तांत गोष्टीपूर्ण विचारला, काय झालं तुझ्या बाबतीत, ते म्हणजे झालेला सगळा वृत्तांत सांगितला. त्यावेळेस गोष्टीपूर्ण म्हणले काळजी करू नकोस, कारण तू चिंता यासाठी करतो की मला मारत नव्हते, तू चिंता यासाठी करतो की त्याने मला अपराध केला, त्याची गती रंगणात काय करतील त्या चिंताबद्दल तू विचार करतोयस. म्हणजे या जगामध्ये आचार्य जे भगवत भक्त असतात त्याचा गुण आपल्याला इथं पाहण्यासारखे आहे. श्रीपाद रामानुजाचार्याला विष दिल्याचं दुःख नाही झालं, दुःख याच्यासाठी झालं की हा व्यक्तीची गती काय होईल त्याच्याबद्दल ते रडत होते. याला म्हणतात करुणा आणि दया आणि क्षमा. हे कोण करू शकतं, ज्याच्या हृदयामध्ये भगवत भक्ती आहे आणि भगवत भक्तीच्या उच्च स्तरावर आहे, तो क्षमा करायचं शिकतोय. असं सहज होऊ शकत नाही, कारण ज्याच्यामध्ये क्षमा नसेल तो केवळ ईर्ष्या आणि बदल्याच्या भावनेमध्ये, रिवेंज मध्ये असतो तो, की मी कशा येणे प्रकारे या जगात बदला घेऊ शकेल. आणि ही बदल्याची भावना माणसाला कोणत्या स्तरावर घेऊन जाते त्याला चांगलं वाईट हे कळत नाही. म्हणून शास्त्र आपल्याला सांगतंय की कर्म हे आपल्या जीवनात येणारे सुख दुःख हे आपण ठरवतो, लोक ठरवत नाही. मी तुम्ही चांगले कर्म केले तर चांगलं फळ तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही वाटवून ठेवलेले आहे, वाईट कर्म केले हे वाईट कर्म तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला डिसाईड करायचं की तुमचे कर्म तुम्हाला कोणते करायचे. आपल्या जीवनात आपल्याला आपण सहजासहजी लोकांना सांगतो, नाही यार माझ्या दुःखाचं कारण हा व्यक्ती आहे, तो व्यक्ती आहे, हे नाही. माझ्या दुःखाचं कारण जे काही असेल ते माझे कर्म असतात. म्हणून काकडी आपले कडू कारलं लावलं तर तुम्ही काकडीची अपेक्षा ठेवू नका, खरबूज लावून टरबूजाची अपेक्षा करू नका. तुम्ही जे पेराल तेच उगणार आहे तुमच्या कर्मानुसार. म्हणून आपण वागताना, बोलताना, व्यवहार करताना आणि समाजात राहताना अतिशय जेवढं अलिप्त राहताय तेवढं आपण सांभाळून राहिलं पाहिजे. कोणाचे कर्म वाढून घ्यायचे नाही आणि आपले कर्म वाढवायचे नाही. ज्याला जे करायचे ते करू द्या. आपण कोणाच्या जीवनात इंटरफेअर करण्यापेक्षा आपल्या कर्माकडे लक्ष दिलं पाहिजे. आमचे वरिष्ठ खूप सुंदर सांगतात. त्यांना एकदा प्रश्न विचारला गेला की का प्रभूजी तुम्ही काही लक्ष का बोलत नाही, कोणाला तुम्ही अजिबात काही बोलत कसं नाहीत. ते म्हणले देख माझे कर्मच मला कमी होत नाही, मी आणखीन बोलून दुसऱ्याचे कर्म कशाला होत. ज्या कर्मानं तो आलाय, कर्म चांगले राहिले तो भक्ती करेन, कर्म चांगले नाही तर ज्या कर्मानं आला तोच कर्मानं निघून जाणार आहे. तर मैं किसी के कर्म में इंटरफेअर करणं नाही चाहता. मग त्याने एक सुंदर उदाहरण दिलं. कसं दिलं म्हणले की पांडवांच्या जीवनामध्ये एवढे दुःख आले, भगवान कृष्ण सोबत होते. पांडवाने कधी म्हटलं नाही की भगवंता तुम्ही सोबत राहून सुद्धा दुःख कमी होत नाही, आणि भगवंत सुद्धा नाही. कारण भगवंत सांगतात मी जरी सोबत राहिलं तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला भोगावं लागणार आहे. हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून इथे त्यावेळेस शैलपूर्ण, गोष्टीपूर्ण श्रीपाद रामानुजाचार्यांना म्हटले काळजी करू नको, त्यांना नाही का लवकरच तर ते हृदय परिवर्तनाने भगवत भक्त होईल, तू चिंता करू नको. आणि मग श्रीपाद रामानुजाचार्य आश्रम मध्ये येतात. आल्यानंतर तिथे आपल्या भक्ताने जो प्रसाद आणला भगवान रंगनाथाचा, तो प्रसाद घेतात. त्या प्रसादामध्ये थोडासा प्रसाद ग्रहण करून त्याला आदर सत्कार देऊन पुन्हा करतात. केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा जो ब्राह्मण असतो तो घरी येऊन एकदम संतप्त होतो, क्रोधित होतो
आणि क्रोधी झाल्यानंतर तो विचार करतो स्त्रियाचं हृदय अतिशय कोमल आहे, त्यामुळं त्या माफ केल्यानंतर दुसऱ्या दिवशी विचार करतो की रामानुचार्य संध्या टायमाला चरणामृत घ्यायला येतात. आणि मग तो स्वतः मोठ्या प्लॅनिंग करतो. काय प्लॅनिंग करतो की त्या चरणामृत मध्ये 10 माणसाला इतकं मारण्या इतकं विष मिक्स करतो. आणि गेल्यानंतर रामानुचार्य पाहतात आणि त्यांना दिसतं की त्याच्यामध्ये विष टाकले. भगवान रंगनाथाचा प्रसाद म्हणून ते घेतात आणि घेतल्यानंतर हे दया सागर, हे करुणा सागर, भगवंता तुमची जी इच्छा असेल ते मी करेल. आणि म्हणून भगवान रंगनाथाचं स्मरण करत त्यांची करुणा समजत समजत त्याने ते चरणामृत स्वीकार केलं. आता आमचं भाग्य लाभलं की आम्ही प्रत्येक मंदिरात गेलो तर तिथे आम्हाला प्रत्येक विग्रहाचा अभिषेकाचं चरणामृत भेटत होतं. आणि मग ते चरणामृत स्वीकारल्यानंतर श्रीपाद रामानुचार्य निघून गेलेले आहेत. तिथं आचार्य एक प्रश्न सांगतात की आपल्याला कोणी मारण्याचा किती प्रयत्न केला, भगवान त्याची इच्छा असेल ना तर जगातली कोणती ताकद तुम्हाला मारू शकत नाही. पण तुम्हाला मरायचं असेल तर जगातली कोणती ताकद तुम्हाला वाचू शकत नाही. एक छोट्याशा काडीनं तुमचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून मृत्यूला सगळ्यात जास्त जवळची व्यक्ती वस्तू असेल तर ती कोणती असेल माहिती का? मृत्यू आहे. तुम्ही बेडवर नवरा बायको असो, आई वडील असो, बहीण भावंड असो, ज्याचा हार्ट अटॅक आला त्याला कोण वाचू शकते? पण इथे भगवंताच्या कृपेनं रामानुचार्यांच्या जीवनात काही नाही झालं. इथं मुलं शांत बस माता गायकवाड माताजी जाऊन होते. तर त्यावेळेस रामानुचार्य गेले आणि गेल्यानंतर आपलं डुलर गेले, पूजा पाठाला लागले, पुन्हा प्रवचन लागले. यावेळेस हा पुजाऱ्याच्या मनात नाही का अत्यंत उत्सुकता निर्माण झाली की उद्या सकाळी सकाळी मला बातमी कळणार आणि श्रीपाद रामानुचार्यांचा देह झाला, त्याचा अंतिम संस्कार होईल आणि मग ह्या जगामध्ये एकमेव मीच व्यक्ती आहे की जे मला मान सन्मान प्रतिष्ठा देतील आणि त्यानुसार मी हे करेल. मुद्दा असा आहे बघा, आपल्या प्रतिष्ठेसाठी मान सन्मानासाठी मनुष्य काय घेऊ शकतो. आजच मुंबईमध्ये काल घटना झाली की ईर्ष्या द्वेष किती माणसाचा खतरनाक असतो बघा. म्हणजे त्याने एकत्र मैत्री केली, त्याची दुश्मनी होती, मग वाटप केलं आणि फेसबुक लाईव्ह करायला गेले आणि दुसऱ्याने त्याला 5-6 गोळ्या झाडल्या आणि स्वतःला मारून घेतलं. म्हणजे माणसाला बदला घेण्याची भावना आहे ना ती लय भयंकर असते. पण रामानुचार्यानं माफ केलं आणि आल्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रामानुचार्य आले. त्यांच्यात काही प्रभाव झाला नाही त्या विषयाचा, काही झालं कारण भगवंताची कृपा होती, दया होती त्यांच्यावर आणि भगवंताचे अनन्य भक्त होते. असं सहजासहजी ते थोडी होणार आहे. आणि मग जेव्हा हा पुजारी बघतो तर त्याला स्वतःला ग्लानी झाली आणि ग्लानी झाल्याबरोबर तो म्हणतो की माझ्याकडून मोठा अपराध झालाय, हे कोणी साधारण व्यक्ती नाहीये, त्यांच्याप्रती मी अपराध केलाय. जाऊन तो दंडवत करतो आणि दंडवत केल्यानंतर तो रामानुचार्यांना म्हणतो मला आताची आता यमलोकात पाठवा, माझ्याकडून मोठी चूक झालेली आहे. त्यावेळेस रामानुचार्यांना ही गोष्ट काही कळाली नाही, काही नाही, आपल्या ध्यान अवस्थेमध्ये होते. आणि मग तो स्वतः प्रायचित करू लागला आणि प्रायचित करीत असताना तो म्हणतो की माझ्याकडून खूप पाप कृत्य झालं, नाना प्रकारचे तो आपल्या चुका झालेला बखान करीत असताना कसा मी दंड घेऊ, तर आपलं डोकं जमिनीवर आपटायला लागलं, आपली छाती जमिनीवर रगडायला लागला, रक्तबंबाळ होत असताना त्याचा आवाज पाहून सगळे शिष्य अचंबित झाले. कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला पण थांबता थांबेना. तर श्रीपाद रामानुचार्य भावी अवस्थेतून आले, चेतनेतून आले आणि बघतात हा ब्राह्मण भगवंताचा भक्त रक्तबंबाळ झालाय आणि त्याला थांबवलं म्हणजे तू करतोस काय? त्यावेळेस तो म्हणतो की मी तुमच्या प्रती जी ईर्ष्या केली, द्वेष केला आणि त्या ईर्ष्या द्वेषामुळं मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. तुमची भगवंताच्या प्रती अनन्य भक्ती, तुमचं सौंदर्य आणि तुमचं प्रभुत्व हे केलं आणि दयामुळं त्यावेळेस तो माफी मागत होता. माफी मागत असताना मला मृत्यूदंड हा सगळं काही असणार आहे, तुम्ही तर माफ करता पण भगवान रंगनाथ करणार नाहीत. त्यावेळेस रामानुचार्य ते म्हणतात काळजी करू नको, भगवान रंगनाथ नाही का अतिशय दयाळू कृपाळू, तुला माफ करे आणि मी पण माफ केले. आणि माफ केल्यानंतर हा ब्राह्मण पुढे भगवान आपल्या रामानुचार्यांचा शिष्य होतो आणि शिष्य झाल्यानंतर अतिशय नम्रपणे कशाची अपेक्षा न ठेवता तो आपल्या गुरुची रामानुचार्यांची सेवा करू लागले आणि भगवंताची सेवा करू लागले. करीत असताना असे बरेच दिवस झाले आणि झाल्यानंतर हळूहळू तो त्या पश्चाताप भावनेमध्ये होता.
त्या प्रसंगातून एक शिकायचं की जरी आपल्याकडून चुका झाल्या, अपराध जरी झाला, तरी आपण पश्चाताप करून माफी मागितली पाहिजे. परीक्षित महाराजांच्या जीवनातून एक घटना अशी आहे की परीक्षित महाराजांना सर्प टाकला आणि सर्प टाकल्यानंतर जेव्हा निघाले तर तेव्हा ते काय विचार करू लागले, अरे ते राजऋषी होते, आपलं ब्रह्म ऋषी होते आणि माझ्याकडून एवढी चूक कस काय झाली. ते पश्चाताप करू लागले आणि पश्चातापामध्ये ते स्वतःचा दंड मागत होते. तर हे प्रायश्चित कोण करू शकतं, पश्चाताप कोण करू शकतं, ज्याचं हृदय सौम्य असेल, मृदू असेल, तो करू शकतो. ज्याचं हृदय कठोर असेल ना, तो कोणाच्या प्रती माफी मागू शकत नाही. कारण की त्या पश्चातापामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट त्याचा अहंकार असतो, इगो. आणि इगो हे मानत नाही की कोणासमोर नाही का माफी मागणं किंवा शरणागत जाणं. जसं मध्यंतरी एक परिवार आला होता, दोघं नवरा बायको, तर त्याची लेडीज मला कंप्लेंट करत होती की बाबा सासू माझी अशी आहे, सासू तशी, बरंच काही बोलत होती. मी त्या माताजीला एकच वाक्य म्हटलं, माताजी तुम्ही जे सांगतायत ते खरं असेल काय असेल, म्हणलं एकच वाक्य आहे, जेव्हा तुमची आई बोलते आणि सासू बोलते, हेच वाक्य जेव्हा सासून बोललं तर तुम्ही रिॲक्शन केलं, पण हेच वाक्य जेव्हा तुमची आई बोलेल तेव्हा तुमचं काय रिॲक्शन आहे. एकच वाक्य आहे, पण व्यक्ती कोण बोलतोय त्यानुसार आपलं रिॲक्शन असतंय. नवरा तेच वाक्य बोलू द्या, पण भाऊ बोलू द्या, याच्यामध्ये फरक असतो. जाऊ ते वाक्य बोलू द्या आणि बहीण ते वाक्य बोलू द्या, तुम्ही त्या वाक्याकडे नाही बघत, कोण व्यक्ती बोलतोय त्याच्याकडे बघितलं जातं आणि त्यानुसार रिएक्शन करतात. मग मी त्यांना म्हटलं, असं समजा की तुमची सासू बोलतीये, त्या सासूच्या ऐवजी आईला टाकलं तर किती चांगलं होईल तुमच्या. तुमची जाऊ बोलतीये तर जावाच्या ऐवजी समजा तुमची बहीण बोलतीये. मला प्रभूजी तुम्ही बोलण्यात खूप चतुर आहेत हो, एकदम असं टर्न करतात. म्हणून नाही माताजी, कारण इथं तुमचा इगो दिसतोय आणि इगोला प्राधान्य देताना तर संबंध कधीच मधुर होणार नाहीत, तुम्हाला पश्चाताप पण होणार नाही आणि उलट तुम्ही हळूहळू काय करा, त्या संबंधामध्ये जाणार नाही. त्यापेक्षा काय करा, ज्या चुका झाला माफी मागा आणि संबंधाला गोड करा. कारण उद्या हॉस्पिटलमध्ये बाकीचे कोणी कामाला येणार नाही. भले तुम्ही त्यांच्याशी भांडलात ना, डबा घेऊन तेच येतील, पैसे तेच भरतील, तुम्हाला विचारपूस करायला तेच येतील. तुम्हाला ठरवायचं कोणाशी संबंध स्थापित कर, लोकांशी करायचा का घरच्या लोकांशी करायचा, विषय तो नाही आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की पश्चाताप झाला पाहिजे. आणि मग इथून श्रीपाद रामानुजाचार्य लागले आणि कार्य लागत असताना पुढे प्रचार प्रसारासाठी निघाले. तर त्या प्रचार निघण्याच्या पहिले एक यज्ञमूर्ती नावाचे मोठे उत्तर भारतातून एक प्रगंड पंडित आले होते. प्रगंड पंडित आले त्यानंतर त्यांच्या बैलगाडीमध्ये ग्रंथाचे मोठाचा मोठा ढीग लागलेला होता आणि ढीग लागल्यानंतर त्याने कळलं की जे द्वैतवादाचे प्रमुख असलेले श्रीपाद रामानुजाचार्य यांना जर हरवलं तर अद्वैतवादाचा सगळीकडे प्रचार प्रसार होईल. त्यासाठी ते प्रवास करत 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 यज्ञमूर्ती दक्षिण भारतामध्ये श्रीरंगम क्षेत्रामध्ये आले. आल्यानंतर त्याने लगेच आव्हान दिलं श्रीपाद रामानुजाचार्यांना की तुम्ही माझ्याशी वादविवाद करा. त्यावेळी श्रीपाद रामानुजाचार्य म्हटले की तुम्ही जिंकलात, मी हारलो, तुम्ही जिंकलात आणि मी हारलो. आज खूप तक. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असू दे, चला. हा, हरे कृष्णा. आज त्याला चान्स भेटला बुकायला, देव जाणे. असं का, कलियुगातले कुत्रेले भारी आहेत, रात्री झोपतात आणि दिवसा भुकतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम. तर अशा वेळेस यज्ञमूर्ती त्यांनी पाहिलं आणि मग त्यावेळेस ते म्हटले की तुम्ही वादविवादामध्ये जिंकले. ते यज्ञमूर्ती म्हणले मी वादविवाद जिंकलो, तुम्ही आव्हान देण्याच्या पहिले जर पराजय स्वीकारला तर तुम्ही आजपासून अद्वैतवाद तत्वज्ञानचे, मायावाद तत्वज्ञानाचा स्वीकार करा. त्यावेळेस श्रीपाद रामानुजाचार्य म्हणले नाही, मी वादविवादामध्ये भक्त आहेत ना, विनाकारण चर्चेमध्ये कधी गोष्टी घालत नाहीत. म्हणून जो शुद्ध भक्त असतो ना, कोणी त्याच्याकडे वादविवाद करायला ना त्याला डोकं लावत नाही. पण जेव्हा तो अद्वैतवाद भगवंतावर बोलायला असतो, तो वाघासारखा डरकाळी फोडत असतो. आणि मग
त्यावेळेस ते म्हटले की जे परम सत्य आहे, निर्गुण निराकार आहे, त्याला काही आकार नाही, असं तो तत्वज्ञानाचा भडीमार करत होता. त्यावेळेस श्रीपाद रामानुचार्य म्हटले, ह्या जगामध्ये भगवंताला सगुण साकार रूप आहे. निर्गुण निराकार आणि सगुण साकारामधला फरक कळायला पाहिजे. निर्गुण ह्या शब्दाचा अर्थ आहे की भौतिक गुण त्यांना लागू होत नाही, आणि निराकार म्हणजे भौतिक त्यांना आकार नाही, तर त्यांचा आकार कसा आहे? शाश्वत आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून बरेच प्रवक्ता, प्रवचनकार, कीर्तनकार, त्यांच्यामुळे 80% शंकराचार्याचं तत्वज्ञान, जे कीर्तनकार आहेत ना, आपल्याला भगवंतामध्ये विलीन व्हायचं. विशेष करून जे नरसिंह सरस्वती आहेत अद्वैतवादाचे, जे दासबो आपलं तुम्ही गुरुचरित्र वाचून त्या अद्वैतवादाच्या मिक्स खूप केलेलं आहे, आणि तुम्ही ते पारायण पण खूप करतात. तुम्ही कशासाठी करता, काय करता, कोणाला काही तत्वज्ञान माहीत नाही, पण त्या शास्त्रामध्ये अद्वैत मायावादाचं तत्वज्ञान पालन करणं, स्वतःला तिथं ईशोपनिषद मध्ये एक श्लोक दिलेला आहे, शब्द दिले, आत्महा. आत्महा या शब्दाचा अर्थ आहे, आत्मा हा दोन अर्थ होतात. एक अर्थ की आत्महत्या म्हणजे शरीराचा नाश करणे, आणि आत्मा हा या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या आत्म्याचा नाश करणे, म्हणजे ब्रह्मज्योतीत लीन होऊन स्वतःला अस्तित्व नष्ट करणे. याला म्हणतात मायावाद. कधी मायावादामध्ये स्वतःचा आत्मनाश, आत्महत्या करण्यासारखे. म्हणून जो भगवत भक्तीमध्ये प्रगत करू शकतो, तुकाराम महाराज म्हणतात, अद्वैताची वाणी मी ऐकत नाही कानी. तुकाराम महाराज या बाबतीत खूप कठोर आणि एकदम खूप घेतलं होतं. आता अद्वैतवाद का होता, कशासाठी होता, तो वेगळा विषय, त्याच्यावर खूप नंतर बोलण्यासारखे. पण आपण जेव्हा कोणाचं श्रवण करतोय, कोणते ग्रंथ वाचतोय, अतिशय काळजीपूर्वक आहे. दिसायला तुम्हाला दोघे सारखे दिसते, तो पण जप करतो, तुम्ही पण जप करता, तो पण ग्रंथ वाचतो, तुम्ही पण ग्रंथ वाचता, तो तीर्थयात्रेला जातो, तुम्ही जातात, सगळे सेम काही आहे, पण दोघांच्या गंतव्यामध्ये, दोघांच्या चेतनेमध्ये फरक आहे. भक्ताचं गंतव्य काय? वैकुंठ धाम आहे. चेतना काय? भगवंताची सेवा करणं. अद्वैतवादाचं काय गंतव्य? की ब्रह्मज्योतीत लीन होणं आणि मला भगवंत होणं. ह्या दोघांमध्ये फरक आहे. म्हणून भगवत भक्ताने आपल्याकडे एक पद दिले, जीवे रे स्वरूप होय कृष्ण रे निदाळ. भगवंताचं सेवक बनणं, ना की अद्वैतवादी. आणि मग ह्या तत्वज्ञानाचं करीत असताना 17 दिवस यांच्यामध्ये यज्ञमूर्ती रामानुचार्यामध्ये चर्चा होते. आणि 17 दिवस झाल्यानंतर त्यावेळेस जेव्हा रामानुचार्य हतबल झाल्यानंतर देवराज भगवंताचं नाव त्यांच्याकडे विग्रह आहेत छोटेसे. आता यावेळेस मला ते चान्स नाही भेटला पाहण्यासाठी. श्रीरंगामध्ये ऍटलिस्ट 2-3 दिवस खूप विग्रह. तर देवराजाकडे गेले आणि म्हटले, देवराज तुमची काय इच्छा आहे? मायावादामुळे सूर्य ज्याप्रमाणे ढग सूर्याला झाकल्या जातात, त्याच प्रकारे अद्वैतवाद, मायावाद हे तुमच्या रूपाला, तुमच्या गुणाला, तुमच्या भक्तीला ढाकून जाते, आणि ते मला होऊ नये, माझी एवढी इच्छा आहे. म्हणून तुम्हाला जर झाकून घ्यायचं असेल तर मी काहीच करू शकत नाही. तुम्ही ठरवा आणि मला ती शक्ती द्या की मी काही ना काही यज्ञमूर्तीचं जे ढग आहेत, सगळ्या भगवत भक्तीला पसरलेले आहेत, त्याचा मला नाश करण्यासाठी ताकद द्या. आणि रडत होते, क्रुंदन करीत होते रामानुजाचार्य. त्यावेळेस भगवान देवराज म्हटले, काळजी करू नकोस, उद्या तू जिंकून जाशील. आणि मग सकाळी उठल्या श्रीपाद रामानुचार्य सकाळी उठले, त्यांनी प्रातःकालीन विधी केला, नंतर पूजा पाठ केली, प्रवचन व्याख्यान केलं, आणि ज्या ठिकाणी यांचा वादविवाद होता यज्ञमूर्ती सोबत, त्या ठिकाणी पोहोचले. जसं पोहोचले, यज्ञमूर्ती रामानुचार्यांचं सौंदर्य पाहतात, प्रभाव पाहतात, अलौकिक तेजस्वीपणा पाहतात, आणि पाहिल्याबरोबर ते एवढे मोहित होतात, मंत्रमुग्ध होतात. त्यांना त्या वादविवाद करण्यामध्ये कोणताही तथ्य राहत नाही. ते म्हटले की नाही, आतापर्यंत मी ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होतो तेच पाहायचं, ते सगळ्या गोष्टी मला रामानुचार्यामध्ये दिसत आहेत. आणि गेल्याबरोबर जसं ते रामानुचार्य आजवळ जातात आणि दंडवत करतात, दंडवत केल्यावर त्यावेळेस रामानुचार्य म्हणतात, हे शिष्टाचाराला धरून नाहीये, तुम्ही खूप विद्वान आहेत, प्रगंड पंडित आहेत, आणि मी एक साधारण व्यक्ती आहे. इथे एक गोष्ट आहे की जो भगवत भक्त असतो ना, तो नेहमी नम्रपणा राहतो. म्हणून ज्या झाडाला फळं लागतात ना, संत्री असो, मोसंबी असो, आता कालच मी संत्र्याच्या बागेत, तर संत्र्याच्या बागेला त्याला बांबू लावल्या जातात, कारण फळानं ते झाड वाकले असतात. आंबा वाकतो, पण ज्या झाडाला फळं नसतात ना, ते सरळ राहतात. जसं सद्गुणाचे ज्या फळं असतात ना, ते नेहमी नम्र राहतात, वागतात, अहंकार नसतो त्यांना.
कोणत्याही गोष्टी सांगितल्या तर स्वीकार कर. नम्रतेचा व्याख्या काय? जे सांगितलं त्याला स्वीकार करणं, त्याला प्रतिक्रिया न देणं, याला नम्रता म्हणतात. आपल्याकडे थोडासा गुण असला, आपण वयाने ज्ञानान थोडे असलं तर आपला अहंकार मानत नाही. पण इथे रामानुचार्य नम्रता, म्हणून भक्तीमध्ये आपल्याला प्रगती करायचं असेल तर आपल्याला नेहमी भिकारी होणं गरजेचं आहे. भिकारी मीन्स काय? की भगवंतासमोर ताईट राहताना, भौतिक जगाच्या उपलब्धीनुसार जाताना, तो लोकांच्या नजरेत तुम्ही बांधता, पण भगवंताच्या नजरेत नाही बांधणार. तुम्हाला ठरवायचंय की भगवान की नजरों में बनना है की लोकांच्या नजरेत बनायचं. लोकांच्या नजरेत बनला तर तुम्हाला ह्या जगातला मान सन्मान प्रतिष्ठा भेटेल, मूर्तीबरोबर तुम्हाला काही भेटणार नाही. पण भगवंताच्या नजरेत बनतात, भगवंताच्या नजरेत बनले तर तुम्हाला अल्टिमेट गोल शेवटी भगवत प्राप्ती होऊ शकेल. म्हणून आपल्याला नम्रता, हळूहळू जे काही सांगाल, हो प्रभूजी, यस प्रभूजी, तुम्ही सांगाल तसं, तर ते सेवकाचं स्वरूप आहे. आणि मग हळूहळू रामानुचार्य जसं गेले त्यांनी उठवलं आणि उठल्या म्हणले चला आपण आता वादविवाद करू. त्यावेळेस यज्ञमूर्ती म्हटले नाही, मला सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटलंय. जे माझा अद्वैतवाद आहे, मायावाद आहे, त्याला मी आजपासून त्याग केलेला आहे. तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकार करा, मी तुमचा सेवक आहे. तर त्यावेळेस रामानुचार्य म्हटले असं काय परिवर्तन झालेलं आहे की तुम्ही ह्या गोष्टीचा स्वीकार करता? ते म्हणतात नाही, जसं आज मी तुमचं दर्शन घेतलं तर माझ्या हृदयातलं जे कल्मश होतं, अंधकार होता, तो सगळा नष्ट झालेला आहे. म्हणून आपल्याला शुद्ध भक्ताचं दर्शन जरी घेतलं तर हृदयामध्ये नाही का सगळे कल्मश नाश होता. म्हणून भक्तांचा नेहमी संग घेतला पाहिजे. आणि मग हळूहळू यज्ञमूर्ती परिवर्तन झाल्यानंतर ते भक्तीनं, म्हणून त्यावेळेस रामानुचार्य म्हटले की लोकांचं परिवर्तन करायचं असेल तर भगवत भक्तीशिवाय दुसरं कोणता पर्याय नाहीये. आणि हळूहळू भगवंताची महती सांगितली. आणि ते देवराज, भगवान देवराजाला नाही का कृतज्ञता की भगवंता, मी कोणाला बदलू शकत नाही, तुम्ही त्या यज्ञमूर्तीचं हृदय परिवर्तन केलंय. म्हणून श्रील प्रभुपाद काय म्हणतात? कृष्ण भक्तीविना नाही तार परिवर्तन. प्रभुपाद म्हणतात की मी जगामध्ये मी परिवर्तन नाही केलंय, परिवर्तन कोण केलंय? भगवंत तुम्ही केल्याने, माझ्या गुरुच्या कृपेनं. ते नेहमी आपल्या शिष्याला सांगायचं की तुम्ही माझ्यामुळे आले किंवा तुम्ही आले नाही, माझ्या गुरुनं तुम्हाला पाठवलेलं आहे. आणि हे सगळं काय आंदोलन चालतंय, इस्कॉन हरे कृष्ण आंदोलन, हे सगळं कृष्ण चैतन्य महाप्रभूंची इच्छा आहे आणि भगवान कृष्णाची इच्छेमुळे प्रसार झालेला आहे. मी तर निमित्त मात्र घडलेले. जसं भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात ना, निमित्त मात्र भव सव साचे, अर्जुना तू काय कर, निमित्त हो, कार्य करून घ्या. आणि मग रामानुचार्य त्यांना निमित्त करून नाही का परिवर्तन झालं. तर त्यावेळेस यज्ञमूर्तीने त्यांना शरणागत केली आणि शिष्य म्हणून स्वीकारलं. तर ते म्हटले की देवराज कृपा, देवराजाच्या विग्रहानुसार तुमचा बदल झालाय, म्हणून आजपासून तुमचे दीक्षित नावाला असेल देवराज मुनी, अशी मी दीक्षा देतो. आणि दीक्षा दिल्यानंतर हळूहळू ते गुरुच्या सेवेमध्ये संलग्न झाले. आणि संलग्न झाल्यानंतर त्याने, यज्ञमूर्तीने नामकरण झाल्यानंतर आदेश दिला तुम्ही 2 ग्रंथाची रचना करा. त्यावेळेस हे जे देवराज मुनी त्यांनी 2 ग्रंथ लिहिले, ज्ञानसार आणि प्रमेयसार. ज्ञान म्हणजे भगवंताबद्दल कसं जाणलं पाहिजे, भगवत तत्व काय. आणि प्रमेयसार, प्रमेय म्हणजे जसं आपण गीते याच्यामध्ये गणितामध्ये प्रमेय असतात ना, बीज भूमितीमध्ये प्रमेय असते, त्या प्रमेयाने आपण काय करतो, सोडत असतो. त्याच प्रकारे हे जे तत्वज्ञानाचे प्रमेय असतात वेगवेगळे, कर्ममीमांस, कर्मकांड, न्यायशास्त्र, उजव आपलं डावं कर्म, ह्या ज्या उजव्या बाजूच्या ज्या असतात त्या सगळ्या तत्वाचे 2 ग्रंथ श्री वैष्णवामध्ये आज बी प्रामुख्याने नाही का त्याचं पठण केलं जातं किंवा प्रचार प्रसारासाठी उपयोगात आणलं जातंय. आणि मग हळूहळू केल्यानंतर तिथे देवराज मुनींची कृपा होते. तर एक दिवस काही तरुण मुलं श्रीपाद रामानुचार्याकडे आले आणि म्हटले आम्हाला शिष्य व्हायचंय, आजपासून आम्ही दीक्षा घेण्यासाठी तुमच्याकडे आलो आहेत. तर रामानुचार्य म्हटलंय की ते बाजूला देवराज मुनी आहे, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही दीक्षा घ्या. त्यावेळेस हे गेल्यानंतर म्हटले रामानुचार्यानं, गुरुवर्यानं तुमच्याकडे पाहिले दीक्षा देण्यासाठी. तर त्यावेळेस देवराज मुनी विचार करू लागले की मी आता तरी कुठेतरी या गोष्टीच्या बाहेर येतोय आणि माझे गुरु आता मोठी मला जबाबदारी देत आहेत आणि मी हे घेणार नाही. आणि
ते आपल्या गुरुकडे जातात, रामानुजाचार्याकडे जातात आणि गेल्यानंतर ते दंडवत करतात आणि म्हणतात की हे गुरुवर्य, की आज मला तुम्ही किती मोठं संकट पाठवत आहेत, की ज्या गोष्टीतून मी मुक्त होण्याचा प्रयत्न करतोय तीच गोष्ट तुम्ही मला सारखं देतायत. मला ह्या जगातला मान सन्मान प्रतिष्ठा काही नकोय, शिष्य पण नकोय, मला केवळ तुमची आणि भगवान देवराजांची कृपा पाहिजे, त्यांचीच मला सेवा करायची. आणि मग रडत असताना, आपला पश्चाताप करत असताना रामानुजाचार्य म्हटले की मी तुला बघत होतो की तुझ्यामध्ये ती भावना आहे का, आणि तुला परीक्षा घेताना त्या परीक्षेमध्ये तू काय झाला, पास झालाय. आणि पास झाल्यानंतर तरी म्हटले नाही, तुझ्यामध्ये कोणता अभिमान नाही, गर्व नाही आणि कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाहीये. आता तू काय कर, माझ्या सांगण्यानुसार तू काय कर, ह्या जे तरुण मुलं आले त्यांना तू दीक्षा दे. आणि मग गुरुवराच्या सांगण्यानुसार देवराज मुनी त्यांना दीक्षा देतात आणि दीक्षा दिल्यानंतर हळूहळू ते भगवत भक्तीमध्ये, कार्यामध्ये, सेवेमध्ये संलग्न झाले होते. तर इथे या प्रसंगातून एक घटना शिकायची. चैतन्य महाप्रभू सांगितलेलं आहे, न धनम न जनम न सुंदरी कविता मा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनेश्वरे भक्तार भक्तीर हेतु. न धनम, भक्तीमध्ये न धनम, न जनम, कोणत्याही सर्वश्रेष्ठ घरामध्ये जन्म नको, न सुंदरी, सुंदरी म्हणजे तरुण पुरुष किंवा तरुण स्त्री नको, कविता, कविता म्हणजे प्रसिद्धी किंवा ज्ञान पण नकोय, शिष्य पण नकोय. मग काय पाहिजे, मम जन्मनी जन्मनीश्वरे, भगवंताची भक्ती पाहिजे. हे भक्तीमधलं शुद्ध लक्षण आहे. आणि जेव्हा आपण भगवंताकडे अशी प्रार्थना करू तर भगवंत समजतात की नाही एकदम राईट ट्रॅकवर आहे. तर हळूहळू असं शिष्याने उपदेश दिल्यानंतर श्रीपाद रामानुजाचार्य आपल्या शिष्यांना नम्म आलवर रचित त्यांनी सहस्त्र गीतेचं नाही का पठण केलं. हा एकदम ग्रंथ महत्वाचा. सहस्त्र आज बी दक्षिण भारतामधले जे प्रमुख मंदिर आहेत, तर सकाळच्या पूजेमध्ये आणि संध्याकाळच्या पूजेमध्ये नम्म अलवारांचे नाही का, आज बी आपण कांचीपुरम मध्ये गेल्यानंतर जे सुदर्शन चक्र मंदिराच्या मागच्या साईडला गेल्यानंतर कोपरे एक मंदिर होतं नम्म अलवारांचं, तिथे दर्शनाला आम्ही गेलो होतो सकाळी सकाळी. तर नम्म अलवारांच्या रचित सहस्त्रगीतेचं वाचन अध्ययन करत होते आणि करत असताना सहस्त्रगीतेमध्ये श्री शैलधाम या धामाचं वर्णन ऐकतात. किती सुंदर आहे. आणि तिथं भगवान बालाजी व्यंकटेश आहेत, त्यांचं सौंदर्य ऐकून, त्याचा तो महिमा पाहून, वैकुंठ पावनाचं वर्णन ऐकून भगवान रामानुजाचार्यांना वाटलं आपण पण त्या धामाला भेट केली पाहिजे. आणि मग त्यावेळेस त्यानं ठरवलं की त्या धामाला तर भेट देऊ, पण तिथं श्री शैलम धाम आहे, तिथं भगवान बालाजी आहेत, व्यंकटेश आहेत, त्यांची कोणतरी पूजा करणार पाहिजे. तर आपल्या सगळ्या शिष्यामध्ये त्यांनी विचारलं की कोण त्या पर्वतावर जाऊन भगवान बालाजीची, व्यंकटेशाची पूजा करेल. तर त्यावेळेस सगळे शिष्य गुरुचा सेवा सोडून किंवा गुरुचा संघ सुटू नये म्हणून कोणीच नव्हतं. पण त्याच्यामध्ये एक शिष्य होता, नम्र, साधा सरळ होता. त्यांचं नाव होतं अनंताचार्य. आणि अनंताचार्य म्हटले गुरुवर्य मी जाईल. तर त्यावेळेस रामानुजाचार्याने एवढा आनंद होतो की ते पर्वत अतिशय जंगल आहे, छोटस मंदिर आहे आणि मंदिरामध्ये ते म्हटले की गुरुवर्य मी काय सेवा करा. तर त्यावेळेस म्हणले पुष्प कैंकर्य करा, तुम्ही पुष्पांची सेवा करा. भगवान बालाजीला पुष्प खूप आवडतात आणि पुष्प तुम्ही तिथे एक बगीचा बनवा आणि बगीच्यामधून फुलं तोडून भगवान बालाजीची तुम्ही पूजा करा. आणि मग हे जेव्हा सांगितलं आदेश दिल्यानंतर रामानुजाचार्य म्हटले आज माझं जीवन धन्य झालं की तुमच्यासारखं हे अनंताचार्य, तुमच्यासारखा शिष्य मला प्राप्त झालेला आहे. आणि दुसरं, हे अनंताचार्य तुमच्या 14 पिढ्यांचा उद्धार झालेला आहे. 14 पिढ्यांचा का, तुमच्या आईच्या आणि वडिलांच्या 7 पिढ्यांचा, दोन्ही मिळून 14 पिढ्यांचा उद्धार झालेला आहे. आणि दुसरं, माझा पण उद्धार झालेला आहे. तर अनंताचार्य विचार करतात तुमचा कसं काय उद्धार झाला. ते म्हणतात की अरे तुमच्यासारखा शिष्य मला भेटलाय आणि तो शिष्य जर भगवान बालाजीची सेवा करतोय, भगवान बालाजी जर कृपा तुमच्यावर केली तर तुमच्यावर केल्यावर तुमचा माझा संबंध बघतील, त्या संबंधानुसार काय करतील, माझा पण उद्धार करतील. श्रील प्रभुपाद भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये ध्रुव महाराजाचा प्रसंग येतो. आणि त्या प्रसंगामध्ये जेव्हा ध्रुव महाराज निघाले कुठे, वैकुंठाला, त्यावेळेस वैकुंठाला गेल्यानंतर त्यांना ध्रुव महाराजाला भक्तीत कोण आणलं, सुनीतीने आणलं होतं.
त्यावेळेस ध्रुव महाराज विचार करू लागले, मी तर वैकुंठात चाललेलो आहे, पण माझ्या आईचं काय? त्यावेळेस नंद आणि सुनंद भगवंताचे पार्षद म्हणतात की महाराज तुम्ही काळजी करू नका, तुमच्या पहिले तुमच्या आईचं वैकुंठ विमान चाललेलं आहे. तर तिथे भक्ती कोणामुळे भेटली? सुनीतीमुळे. पण सुनीतीने भक्ती केलेलं मेन्शन कुठंच नाही. भक्ती कोणी केली? ध्रुवाने केली. पण ध्रुवाच्या भक्तीमुळे आईचा उद्धार झालेला आहे. आणि त्या प्रसंगातून मला हा प्रसंग खूप नेहमी टच करतो. जर तुम्ही भगवत भक्ती इथं लावली, आई वडिलांना, बहीण भावंडांना, त्यांचे संबंध इथं पण राहतात, आणि भक्ती केल्यानंतर वैकुंठ दावा जातात ते संबंध तिथे पण राहतात. भौतिक संसारामध्ये तसं नसतं हो. भौतिक संसारामध्ये मृत्यू झाला ना, तर कोण आई वडील, पती पत्नी, मुलं बाळ कोणत्या मार्गाला जाते, पुन्हा त्यांची भेट होईल की याची गॅरंटी नाहीये. भौतिक संसाराचा कसा वेग आहे, खूप पॉवरफुल वेग आहे, तो सगळीकडे विखरून टाकतो, काळ सगळ्याला बाजूला करून टाकतो. पण भक्ती अशी आहे की ते संबंध इथे पण राहतात आणि ते संबंध वैकुंठात राहतात. म्हणून आपले संबंध भौतिक जगाचे ठेवायचे का भक्तीचे ठेवायचे, आपल्याला ठरवायचे. म्हणून एक पिता, एक माता, एक बहीण, एक भाऊ, आई वडील, आपल्या संबंधीच्या आजूबाजूला भगवत भक्ती संलग्न करणं आणि त्यांना भक्तीत लावणं हे सगळ्यात मोठं परोपकार आहे. परोपकार हे नाही की तुम्ही किती वस्तू दिल्या की घेतल्या, ही वस्तू आहे की त्यांना भगवत भक्तीत लावणं. आणि मग त्या तात्पर्यामध्ये कृपात लिहितात, माझ्या कृष्ण भावना आंदोलनामध्ये एक जरी शुद्ध भक्त झाला आणि तो जर वैकुंठात गेला तर त्याच्यामुळे सुद्धा मला काय वैकुंठ धामाची ही प्रपादाची नम्रता आहे. तर त्यावेळेस इथं रामानुचार्य अनंताचार्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर त्यावेळेस अनंताचार्य जातात. गेल्यानंतर अनंताचार्य पोहोचतात आणि पोहोचल्यानंतर तिथे सगळं जंगल होतं आणि स्वतः आता अनंताचार्याचा बालजेचा प्रसंग कथा नंतर खूप डिटेल्स मध्ये आपण घेऊया. तो पण खूप सुंदर प्रसंग, तिथे सुंदर सुंदर पास्ट टाइम्स आहेत. आणि मग इथे श्रीपाद रामानुचार्य शैलधामाच्या प्रवासाला निघतात आणि करीत असताना त्यावेळेस त्याने 3 वेळा सहस्त्रगीतेचं अध्ययन केलं आणि श्रीशैल दर्शन घेण्यासाठी तीव्र इच्छा झाल्यानंतर सोबत नाही का ते निघाले. आणि निघाल्यानंतर एका गावात अष्ट सहस्त्र नावाचं गाव आहे, त्या गावात प्रवास करण्याच्या पहिले 2 शिष्यांना पाठवलं की जा, तिथे एक गाव आहे अष्ट सहस्त्र गाव, त्या गावामध्ये 2 विद्यार्थी, एक यज्ञेश आणि दुसरा आहे वरदाचार्य, यांच्याकडे जाऊन आपल्या राहण्या खाण्यापिण्याची तुम्ही सगळी सोय करा. आणि मग पहिल्यांदा हे शिष्य कुठे जातात? यज्ञाचे, कारण श्रीमंत होता आणि श्रीमंत असल्यामुळं साहजिक त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांना सांगितलं की आपले गुरु महाराज आणि गुरुबंधू सगळेजण येणार आहेत, तुम्ही त्यांची सगळी सोय करा. जेव्हा यज्ञेश ऐकतो ह्या गोष्टी की माझे गुरु येणार आहेत आणि माझे गुरुबंधू येणार आहेत, तेव्हा एवढा त्याला आनंद होतो, एवढा उत्साह वाटतो की काय करू काय नाही करू. आणि त्या उत्साहाच्या भरामध्ये त्यांनी हे जे गुरुबंधू आहेत त्यांना त्यांची जे आतिथ्यत्व आहे, सेवा आहे, ते करायचं विसरून गेला. आणि गेल्यानंतर त्यावेळेस तो भावविवर गेल्यानंतर हे 2 शिष्य रामानुचार्याकडे येतात आणि झालेला सगळा प्रसंग सांगतात. तर रामानुचार्य पहिला प्रश्न विचारतात की यज्ञाचा तुमच्यासोबत व्यवहार कसा होता? ते म्हणले की गुरुवारी आम्ही जशी बातमी देत त्याला एवढा आनंद झाला, एवढं हे झालं. पण रामानुचार्य विचारतात तुमची सेवा केली का? म्हणे नाही सेवा केली, आम्हाला काही विचारलं पण नाही. ते म्हणले एक काम करा, यज्ञाच्या न घरी न जाता आपण वरदाचार्यांच्या घरी जाऊया. आणि मग रामानुचार्य आपलं हे 2 शिष्य जातात आणि सगळ्या लवाजमासून वरदाचार्यांच्या घरी जातात. वरदाचार्य अतिशय निर्धन होते, झोपडी होती, गळकी होती, बसायला जागा नव्हते. आणि मग वरदाचार्याची पत्नी असते, ती लक्ष्मी सारखी सुंदर होती. ती बघते की गुरु आले, गुरु भाऊ आलेले आहेत, सगळे शिष्यमंडळी असे सगळे वैष्णव आले. ते मग ती या आदर सत्कार करते, बसण्यासाठी आसन देते आणि म्हणते की माझे पती भिक्षा मागाय गेलेले आहेत, ते भिक्षा आले की तुम्हाला देतात. त्यावेळेस रामाचार्य म्हणले अतिशय मला भूक लागली, काहीतरी प्रसाद. तर ते म्हणले बाजूला एक सुंदर तलाव आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्नान करा, तोपर्यंत मी तुमच्या भोजनाची सोय करेन. ही जाऊन बघते घरामध्ये तर सगळे 18 विश्वाचं दारिद्र्य आहे, गुरुची सेवा करायची तर काय करायची. पण तिच्या गोष्ट एक लक्षात आले, तिच्या गावचा एक मोठा धनी व्यक्ती, व्यापारी, तिचं लक्ष या लक्ष्मीवर होतं. सुंदर होती लक्ष्मी, तिचं सौंदर्य पाहून तो एवढा मोहित होता आणि त्याने 1000 वेळा प्रयत्न केला तिला प्रलोभन करण्याचं, पण ती पतिव्रता स्त्री असल्यामुळं तिने तिला कधी दाद नाही दिली. आणि न दाद दिल्यामुळं
तिला वाटलं की गुरुची सेवा करायची असेल तर आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, वैष्णवांची सेवा करायची असेल तर माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही. तर ती जाते. आणि जसे गेल्यानंतर हा व्यापारी जसं तिला पाहतो त्याच्यामधली काम वासना एवढी मोहित होते आणि ती म्हणते की माझ्या घरी माझे गुरु आणि वैष्णव आलेले आहेत, त्यांना मला भोजन अर्पण करायचे, मला तुम्ही तुमची इच्छा मी पूर्ण करेन. आज संध्याकाळी माझे जेव्हा गुरु जाते ना तेव्हा मी संध्याकाळी तुम्हाला येऊन तुमच्या सगळ्या इंद्रिय भोग इच्छा पूर्ण करेन. आताचे आता मला नाही का थोडस शिधा सामग्री द्या, धान्य द्या, की जेणेकरून मी माझ्या गुरुची सेवा करेन. तो व्यापारी एवढा आनंदित होता, एवढा प्रफुल्लित होतो की मी किती दिवसाची वांछा करत होतो ते आज मला भेटणार. तो आपल्या नौकराच्या हातांद्वारे भरपूर धान्य, शिधा सामग्री, ड्रायफ्रूट सगळं काही देतो. आणि दिल्यानंतर तो त्या गोष्टी आणि मग ती सामग्री येऊन आल्यानंतर वरदाचार्याची पत्नी अतिशय सुंदर स्वयंपाक करते. एवढं सुंदर व्यंजन केल्यानंतर भगवंताला भोग लावते. भोग लावून त्यावेळेस सगळ्या आपल्या गुरुला आणि गुरु भावाला आणि त्या सगळ्या वैष्णवाला प्रसाद अर्पण करते. अर्पण केल्यानंतर सगळे ब्राह्मण, वैष्णव आणि गुरु सगळे संतुष्ट होतात. आणि संतुष्ट झाल्यानंतर वरदाचार्य येऊन बघतात की साक्षात गुरुदेव आले. आणि गुरु आल्यानंतर एवढी मेजवानी चालली झाल्यानंतर सगळे गुरु प्रसन्न होतात, वैष्णव प्रसन्न होतात. आणि मग त्यावेळेस पत्नी हळूच वरदाचार्य प्रश्न, आपण 18 ईश्वराचं दारिद्र्य, आपल्याकडे एक धान्याचा एक कण नाही, हे आणलं कुठून येणं. आणि मग ते एकांत घेऊन विचारतात हे सगळं तू केलं काय. त्यावेळेस वरदाचार्यांच्या पत्नीने झालेला सगळं प्रसंग सांगतात की तो व्यापाऱ्याचे लक्ष माझ्याकडे वाईट होतं आणि तो खूप दिवसापासून, पण गुरुच्या सेवेसाठी आणि वैष्णवांसाठी मी हे स्वीकारलंय. त्यावेळेस वरदाचार्य एवढे प्रसन्न होतात, आपल्या अंगावरलं वस्त्र काढतात आणि फिरवतात. आज माझं जीवन धन्य झालं, मी पवित्र झालो, माझ्या कुळाचा उद्धार झाला की तुझ्यासारखी मला पत्नी भेटली की जिने गुरुच्या सेवेसाठी आपल्या चरित्राचा पण विचार नाही केला, तर तिने आपल्या जीवनातलं ध्येय काय ठेवलं, गुरु आणि वैष्णवांची सेवा. आणि एवढं जाऊन भाविवर झाले आणि स्वतःला धन्य धन्य मानले. मी कोणत्या जन्माचं पुण्य केलंय की तुझ्यासाठी मला पत्नी भेटलेली आहे. तर इथे शिक्षा काय की गुरुच्या आणि वैष्णवाच्या सेवेसाठी आपण कोणत्या स्तरावर जाऊन आपण सेवा केली पाहिजे, हे आपल्याला सिद्धांत शिकवतंय. असं नाही की कपडे घातलेल्याच माणसाला आपण भोजन अर्पण नाही. वैष्णव म्हणजे कोण, जे आपल्या आजूबाजूला जे भगवत भक्ती करतायत त्यांच्या सोबत राहून त्यांना तुम्ही प्रसाद, त्यांची सेवा येणे केणे प्रकारे, जेवढं तुमचं भक्तीनं भगवंत प्रसन्न होतील का ना माहित नाही, पण वैष्णव सेवाने गुरु सेवा जेव्हा तुम्ही करता तर भगवंत जास्त प्रसन्न होतील. तर आपली भक्ती आहे काय, आपली भक्ती म्हणजे रडून पडून करण्यासारखी आहे, त्याच्यामध्ये काय माळा होतात, कधी काय होतात. पण शेवटी तुम्हाला सांगतो हे का बरं, विशेष करून आपल्या इंद्रनगरच्या ग्रुपमध्ये मी या गोष्टीला जास्त जोर देतो. का बरं जास्त जोर देतो, कारण तुम्ही किती भक्ती करा, किती माळा करा, शेवटी तुम्ही बेडवर जेव्हा राहतात ना तर तुम्हाला भगवत भक्ती आठवल का नाही माहित नाही. पण तुम्ही वैष्णवासोबत चांगले रिलेशन ठेवले, चांगली भक्ती त्यांचे संबंध ठेवली, त्यांची सेवा केली, तर मूर्तीच्या वेळेस नाही का सगळे भक्त येऊन तुम्हाला कृष्णाचं स्मरण करून देण्यासाठी खूप मदत करते. म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती तर आपण करतो, पण तेवढी भक्तांची सेवा केली पाहिजे, त्याचं समर्पण केलं पाहिजे. आणि हे आपल्या भक्तीचा सिद्धांत. म्हणून श्री वैष्णवामध्ये 2 गोष्टी आहेत. कोणत्या 2 गोष्टी आहेत, अर्चविग्रहांची सेवा आणि वैष्णव सेवा सांगितलेली. आणि आपल्या जीवनामध्ये येणे केणे प्रकारे बऱ्याच वेळा वैष्णव कसं आहे, आपल्या लेवलचे वैष्णव बघतो, स्टेटस बघतो, त्यांचं आर्थिक स्टेटस काय, सामाजिक स्टेटस काय, त्यांचं उठणं बसणं त्यानुसार करतो. नाही, मग त्याला काय म्हणतात, निवडक भक्त. ते काय होणार, जर तुम्ही लोकांना निवडता तर भगवंत पण निवडून घेतात बरं. तुम्ही लोकांना निवडू शकतात, पण भगवंत ज्याला निवडायचं त्याला निवडतात. म्हणून भक्तीमध्ये मला काय आवडतं हे महत्वाचं नाही, भगवंताला काय आवडतंय हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि मग इथे जेव्हा वरदाचार्य एवढे प्रसन्न होतात तर रामचार्य प्रश्न विचारतात की तुमच्याकडे एवढं दारिद्र्य आहे, तुम्ही भिक्षा मागतात, हे तुम्हाला कुठून भेटलं. तर त्यावेळेस वरदाचार्यांची जी पत्नी असते ती झालेला सगळा प्रसंग सांगते, म्हणून गुरुदेव की तुमच्या सेवेसाठी हे सगळं मी केलेलं आहे, वैष्णवांची सेवा होते, माझं जीवन तर काय असं व्यर्थ आहे,
पण तुमची सेवा जर केली आणि तुमच्या वैष्णवांची सेवा केली तर माझ्या जीवनात कुठेतरी सफलता होईल. आणि त्यावेळेस रामानुचार्य एवढे प्रसन्न होतात एवढ्यानं की माझं जीवन धन्य झालं की तुमच्यासारखे मला शिष्य भेटलेले. म्हणून गुरुची सफलता कशामध्ये, किती चेले पाठी याच्यामध्ये नाही, की किती गुरुचं आज्ञाचं पालन करतात हे शिष्याची सफलता आहे. म्हणून गुरुला प्रसन्न काय, यश प्रसादा भगवत प्रसादा यश प्रसादा नद कोपी. गुरुला प्रसन्न केलं तर भगवंत प्रसन्न होतात, गुरुला प्रसन्न नाही केलं तर भगवंत पण प्रसन्न नाही होणार, हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे. आणि मग अशा प्रकारे जेव्हा हे सांगलं त्यावेळेस रामाचार्य म्हणतात काळजी करून घ्या, महाप्रसाद घे आणि तो यापर्यंत दे. आणि मग ती महाप्रसाद घेऊन जाते, वरदाचार्य जातात, त्याची पत्नी जाते. गेल्यानंतर हे व्यापारी जसं पाहतो तर त्याला काम वासनेने एवढा उत्तेजित झालेला, आज तो स्वतःला काय समजत होता मन. आणि गेल्या तर वरदाचार्याची जी पत्नी होती लक्ष्मी, ती प्रसाद अर्पण करते. ती म्हणते मी तुमची इच्छा पूर्ण करेन पण हा पहिले प्रसाद ग्रहण करा. तुम्हाला पहिले म्हणजे कामातुराना भैयाना लज्जा, जो काम वासनेनं मोहित असतो ना त्याला लाज नसते. कामातुरानं भय नसतं, लाज पण नसते, निर्लज्ज होत असतो. तर असा झाल्यानंतर प्रसाद देतात. आणि जसं तो रामाचार्यांचा महाप्रसाद उचिष्ट महाप्रसाद खातात तर त्याच्यामधले काम वासना नष्ट होते. आणि काम वासना जशी नष्ट झाली तो साष्टांग माते समान दंडक म्हणतात की हे तू लक्ष्मी देवी आहे आणि मी किती पाप केलं घोर. आणि तो माफी मागून नाही का स्वतःला नाही का तो अपराधी समजू लागला. आणि मी मोठ्या अधोगतीला जाणार होतो, नरकगतीला जाणार होतो, पण वाचलो. आणि हे झाल्यानंतर त्यावेळेस तो आपल्या पापाचं प्रायश्चित करण्यासाठी रामानुचार्याकडे गेल्यानंतर रामानुचार्य तो दंडवत करतो. रामानुचार्य त्याला माफ करतात. आणि माफ केल्यानंतर त्यावेळेस याच्यामध्ये समाज झाल्यानंतर तो थोडीशी धन काढतो आणि म्हणतो की मी धन देऊ इच्छितो हे गुरुदेव. तर रामानुचार्य म्हटले धन मला नको देऊ, हे काय कर अतिशय निर्धन आहेत, गरीब आहेत, त्यांना दे. त्यावेळेस वरदाचार्य म्हणतात की गुरुदेव मी जे गरीब अवस्था आहे त्याच्यामध्ये मी समाधानी संतुष्ट आहे, अजून मला त्या गोष्टीमध्ये तुम्ही ढकलू नका. आणि मला हे धन माणसाला अभिमानाकडे गर्वाकडे घेऊन जाते आणि विशेष करून ते दूषित अवस्था असल्यामुळे माणसाची चेतना आणि मन नाही का खराब करते. त्यामुळे तुमचं धन मला नकोय, मी जी अवस्था आहे त्याच्या मी संतुष्ट समाधानी आहे. जेव्हा असं वाकलं तर रामानुचार्य म्हटले माझं जीवन किती धन्य झाले की मी धन देण्याचा प्रयत्न केला पण तू धन पण नाही घेतला, तू सगळ्या गोष्टीमध्ये पास झालायस. आणि झाल्यानंतर इथे एक गोष्ट महत्वाची आपल्या साधकांसाठी की अतिरेक धन कधी माणसाने, आचार्य नीतिशास्त्र म्हणतंय की जे वाम मार्गाने आलेलं धन आहे ना 10 वर्ष तुमच्याकडे राहते, 11 वर्षापासून ते परतफेड व्याजासहित तुम्हाला द्यावं लागते. तुम्ही येणे प्रकारे पैसे कमवा, 10 वर्ष टिकून राहते. आजच मी ते नीतिशास्त्र वाचत होतो. आणि 11व्या वर्षापासून 3 गोष्टीला जाते ते, एक तर चोरीला जाते, दुसरं आजारपणामध्ये जाते, तिसरं त्याचा वाम मार्गाला दुसरीकडे नेण्यासाठी तो मदत करतो. माझ्या इथे म्हणून मी जेवढे 3 लोकांना भेटलेलो आहे मंदिरामध्ये, एक पोलीस अधिकारी, दुसरा वकील आणि तिसरे डॉक्टर. तिन्ही जीवात्मा कधी संतुष्ट नाहीत, आनंदी नाहीत. हे डॉक्टर म्हणतात दारू पिऊ नका पण स्वतः दारू प्यायला संध्याकाळी जातात. मोठमोठे हॉस्पिटल उघडलेले आहेत पण सगळ्यात डिप्रेशन ट्रेस आहेत. आणि पोलीसवाले त्यांच्या घरातलं पारिवारिक सुख काही नाही. ह्या गोविंद नगरमध्ये एक बंगला आहे मोठाच्या मोठा, मी नाव नाही घेत त्या पर्सनचं, पण मी त्याच्याकडे गेलो होतो. त्याने जीवनात एवढा पैसा कमवला, त्याच्या पोराने कधीच कामं नाही केली, एवढे की रोज संध्याकाळी बायको आणि पोरं पैसे निसते नोटा मोजायचे. पण अवस्था काय झाली, तो मेल्यानंतर सगळा पैसा गेला, बंगला विकला आणि ते पोरं आता 1 नंबरचे भिकारी झालेत. कारण जीवनात कष्ट नाही केले आतापर्यंत. जेव्हा 10वी 12वी 8वी 9वी पासून बापाचे बंडल मोजायचे सवय पडली, रेडीमेड भेटायचं, कामच केलं नाही, कष्ट केलं नाही, शिक्षण नाही घेतले, त्याचं रिएक्शन काय झालं, आता हॉटेलमध्ये जाऊन नाही का फरशा करताना आणि तिथून काही मागितलं तर आईला खाऊ घालतात. बघा या जगातलं धन आहे ना सुख नाही देऊ शकत. म्हणून बी केअरफुली, विशेष करून काळजीपूर्वक. नाही मी आहे ना त्याच्या समाधान आहे भाऊ, 2 घास तुपानं खाण्याच्या ऐवजी अर्धे भाकरच खायची पण ती आनंदानं खायची. दुसऱ्याचं वामार्गाचं धन अजिबात नको, तो वेगळा विषय, त्याच्याकडे नाही जायचं.
आणि मग इथे रामाचार्य जेव्हा धन्य झाल्यानंतर ही बातमी कळती यज्ञेशला, आणि यज्ञेशला कळल्यानंतर यज्ञेश माफी मागतो की म्हणे गुरुदेव, माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे की त्यामुळे तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं. आणि ते म्हटले की हे बघ यज्ञेश, तुझ्याकडे काहीतरी अभिमान गर्व, त्याच्यामुळे तू मी जी 2 शिष्य गुरुबंधू पाटील त्यांची तू सेवा नाही केली. त्यावेळेस यज्ञ म्हणतो, गुरुवर्य, मी धनामुळे किंवा माझ्या मान सन्मान प्रतिष्ठेमुळे माझ्या गुरुभावाकडे मी दुर्लक्ष नाही केले. मला एवढा आनंद झाला, एवढा उत्साह वाटला की मी तुमची येणे प्रकारे कशी सेवा करू, त्या गोष्टीमुळे माझं दुर्लक्ष झालं. मी जाणूनबुजून दुर्लक्ष नाही केलं, म्हणून मी माफी मागतो, क्षमा मागतात. त्यावेळेस रामाचार्य म्हटले, काळजी करू नकोस, माफी मागतात. आणि जेव्हा मी श्रीशैलमचं दर्शन घेऊन येईन ना, तेव्हा तुझ्याकडे निश्चित भोजनालय येईन. म्हणून इथे सांगायचा मुद्दा असा आहे की गुरुदेव पहिले नाही का तुमच्याकडे वैष्णव पाठवतात, वैष्णवाशी तुमचा व्यवहार नाही झाला तर गुरु कधीच प्रसन्न होऊ शकत नाही. म्हणून आपल्या गुरुबंधूंशी, गुरुभावांशी, गुरुभगिनीशी आपला व्यवहार चांगला असणं महत्वाचं आहे, त्यांची सेवा करणं महत्वाचं आहे. त्यावेळेस गुरु प्रसन्न होतात, आणि गुरु प्रसन्न झाले की भगवंत प्रसन्न होतात. आणि मग हळूहळू श्रीपाद रामाचार्य श्रीशैलमला जातात. आणि श्रीशैलमला कसे जातात, तिथे काय होतं प्रसंग, त्याची चर्चा आपण येणाऱ्या काळामध्ये करूया. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा